गेल्या काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलंय। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्याची सूचना केली होती। या अनुषंगानं तपास करत असताना स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांना करवीर तालुक्यातील शिये इथं भाड्यानं राहणारा वैभव माने हा दुचाकी चोरी करून त्याचे स्पेअर पार्ट्स विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी माने याच्या घरी झडती घेतली असता 4 दुचाकींचे 8 मॅगव्हील आढळून आलेत। अधिक चौकशीत माने यानं त्याचा दुसरा साथीदार दीपक शिसाळ याच्या मदतीनं कसबा बावडा, लाईन बाजार, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क या परिसरातून 7 ते 8 महिन्यांपूर्वी दुचाकींची चोरी केल्याचं समोर आलंय। या दुचाकींच्या मॅगव्हील काढून त्या शिये इथल्या नागर खाणीत फेकून दिल्याची कबुली त्यानं दिली आहे। पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर या ठिकाणी जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या मदतीनं शोध मोहीम राबवत खणीतून 4 दुचाकी बाहेर काढल्यात। पोलिसांनी माने आणि शिसाळ या दोघांनाही ताब्यात घेतलंय। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार विलास किरोळकर, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, सागर चौगले, अमित सरजे, विनोद कांबळे, सागर माने, राजेंद्र वरंडेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला।